आजचा आपला आहे 27वा दिवस. जादूचा आरसा. आपल्या मनातील भावनांप्रमाणे वस्तूचे स्वरूप बदलते आणि म्हणूनच त्याच्यातली जादू आणि सौंदर्य जेव्हा आपल्याला दिसते तेव्हा ती जादू आणि सौंदर्य खरं तर आपल्याच आत असतं. ना आपण म्हणतो जो माणूस आपल्या समोर परमेश्वरासारखा येतो जेव्हा आपल्याला त्याची गरज असते, मग तो आपण त्याला म्हणतो परमेश्वरासारखा आला, परमेश्वर आला. मग त्याच्या आतमध्ये तुम्ही त्यावेळेस परमेश्वर म्हणताय आणि बाकीच्या वेळेस त्याला शिव्या देताय. मग ह्या मोड मध्ये आपल्याला नेहमी राहायला पाहिजे. म्हणजे प्रत्येक व्यक्तीमध्ये तो बसलेला आहे. त्याला तुम्ही ओळखलंच नाही तर कसं होणार? कारण तो आत बसलेला आहे. तुम्ही त्याला तेव्हा ओळखाल तेव्हाच तो बाहेर दिसेल तुम्हाला, नाहीतर तो दिसणार नाही. तर तुम्ही जे भावना, तुम्ही जे विचार व्यक्त करता ती त्याचप्रमाणे तुमच्या आयुष्यात तसे लोक, परिस्थिती, घटना आणि वस्तू येत असतात. वस्तू म्हणजे जे काही तुम्ही इमॅजिनेशन करा की माझ्या आयुष्यात हे पाहिजे, हे पाहिजे, ती वस्तू स्वरूपात तुमच्याकडे येणार. पण तुम्हाला ते व्यक्त करता आलं पाहिजे. म्हणजे हे जे काही जादू आहे, हे जे काही सौंदर्य आहे, हे जे काही तुम्ही विचार करताय ते कुठं आहे? तुमच्या आत आहे ना. तुमच्या आतून जेव्हा ते येतं तेव्हाच ते तुम्हाला बाहेर दिसतं. मग ते आतून बदलायचं कसं, ते आज इथं पाहणार आहोत आपण. तुमचं उर्वरित आयुष्य तुम्हाला पाहिजे तसं घडवण्यासाठी बाह्य जगात तुम्ही हकनाक धावपळ करत राहता. एकामागून एक प्रश्न तुमचा पाठलाग करत असतात आणि त्या प्रश्नामध्ये तुम्ही इतके गुंतून जाता, परिस्थितीबद्दल, इतर माणसाबद्दल नेहमी तक्रार करत राहता आणि त्यामुळे आयुष्य समरसून जगण्याचं तुम्ही विसरून जाता. पण जेव्हा कृतज्ञतेला तुम्ही तुमची जीवन पद्धती बनवता तेव्हा तुमच्या आजूबाजूच्या जगातील प्रत्येक गोष्ट बदलून जाते. आणि तेव्हा आजूबाजू जगातील प्रत्येक गोष्ट बदलून जाते, तीही अगदी सहजपणे. तुमच्यात बदल झाल्यामुळे तुमच्या आजूबाजूचं जग ही जादूने बदलून जातं. आणि आपण काय करत असतो? समोरच्याला बदलण्याचा प्रयत्न करत असतो की त्यांनी असं वागलं पाहिजे, त्यांनी तसं केलं पाहिजे, तो असा करत नाही, ती असं करत नाही. म्हणजे हकनाक आपण त्यांच्या मागं लागतो. तर काही गरज नाही. बदलायचं कुठं आहे? आपल्याला आतमध्ये बदलायचं. आता एक मॅम होत्या, त्यांना असं सारखं भीती वाटायची, ठीक आहे, मुलांबद्दल किंवा असं कोणत्याही गोष्टीबद्दल. मग ते मुलं चिडचिड करतात, मग असं करतात. मग जेव्हा त्यांनी मॅजिक केलं ते मुलांमध्ये फरक त्यांना जाणवला, तर मी म्हटलं मुलांमध्ये नाही फरक पडलेला, हा फरक तुमच्यामध्ये पडलाय म्हणून तुम्हाला जाणवतंय त्यांच्यामध्ये पडलाय. ते जशी असतील तशीच असणार आहेत. तुम्ही जे देत होता ते ते रिॲक्ट करत होते तसे, म्हणून तुम्हाला वाटत होतं. तुम्ही बदललात ती तेही बदलले ना. बदललं कोण आहे मग इथं? तुम्ही बदललाय, मुलं नाही बदललेली. मग त्यांच्या लक्षात आलं, हो मॅडम बरोबर आहे म्हणे. कारण मी आता ते जे ऐकतात किंवा ते जे काही बोलतात ते व्यवस्थित ऐकून घेते, मग बोलते त्यांच्याशी. नाही तर मी आधी नुसती चिडचिड करायची त्यांच्यावर. हे झालं. आणि कालच माझी एक मैत्रीण आहे, त्यांनी खूप दिवसांनी कॉल केला मला. त्या म्हणलं मॅम तुमची आठवण झाली. म्हणलं का बरं? तर आज अशी गोष्ट घडली माझ्या आयुष्यात, म्हणे मी कधीही विचार नाही करू शकत. म्हणलं काय बरं? तर म्हणे किती दिवसामध्ये, आता ठीक आहे मुलं मोठी झाली तर शेवटी आपल्याला वाटतं की आपल्या दोघांना तेवढा वेळ पाहिजे किंवा कुठंतरी जायला पाहिजे आपण, किंवा काय जे काही आपलं आधीच इच्छा होती ते पूर्ण झाले पाहिजे. तर मग त्या म्हणल्या मॅम की मी ह्याला गेले, महाबळेश्वरला गेलो आम्ही, आणि हे सगळ्यात महत्वाचं झालं की त्या 3 दिवसामध्ये आम्ही एकदाही भांडलो नाही. ही जादू घडली. म्हणलं हो, हे सगळ्यात महत्वाचं झालं. म्हटलं की तुम्ही भांडले नाही. आणि जे काही त्यांना फिरायचं होतं, कुठं जायचं होतं, जे काही करायचं होतं ते इतके सहजपणे होत होतं म्हणे, की असं वाटतच नव्हतं की आपण कधी विचार केला की ह्या गोष्टी आपल्या आयुष्यात घडतील.
ते झालं म्हणून तुमची आठवण झाली, म्हणजे हे सगळं जे झालं ते मॅजिकमुळे झालं. म्हटलं ते तर आहेच, मॅजिकमुळेच आहे, त्याच्याशिवाय नाही. आणि त्याने एक शब्द शेवटी हाच वापरला की हे जे काही झालं ते सहज झालं. म्हणून मी नेहमी मॅजिक मध्ये हाच शब्द वापरते की ज्या काही गोष्टी तुमच्या आयुष्यात घडणार आहेत त्या सहज घडणार आहेत. आणि मग मला त्या म्हटल्या की आयुष्यामध्ये हे जे काही घडलं ते कधीही मी विचार सुद्धा केला नव्हता, आणि ते घडलं, आणि ते फक्त मॅजिक. म्हणजे ह्या ज्या काही गोष्टी घडतात आयुष्यामध्ये आपल्या, त्या फक्त मॅजिकमुळे घडतात. मॅजिक शिवाय काही नाही. म्हणजे जेव्हा तुम्ही या गोष्टींना बघता त्या दृष्टीने, तर तुम्हाला त्याच गोष्टी दिसायला लागतात. मग काम कोण करतंय? तुमचे विचार करतायत ना? का बाहेरून कोण करते? नाही करत आहे. बाहेरून करते म्हणजे युनिव्हर्स करतोय. तसे लोक, परिस्थिती, घटना तुमच्या आयुष्यात येत आहेत. तर हे जे अनुभव येतात हे मॅजिकमुळे येतात. तुमच्यात बदल झाल्याने तुम्ही तुमच्याकडे आकर्षित होणाऱ्या गोष्टींमध्येही बदल घडवून आणता. म्हणजे इथं लेखिकेला हा लेसन 27व्या दिवशी का ठेवलाय? कारण लेखिकेला माहित आहे की माइंड काय काम करतं. ठीक आहे, दुसरं बघायचं, हे बघा, ते बघा, ठीक आहे, ते बघा, तर मग त्याच्यासाठी कृतज्ञता व्यक्त करा. मग ते सगळं झाल्यानंतर, ते सगळं होतंय, सगळं झालं, मग शेवटी त्याच्यावर होतं तर माझ्यावर का नाही होणार? माझ्या आतलं जे आहे ते पण मी बदलू शकते ना. म्हणजे शेवटी तुम्ही फिरून कुठे येता? स्वतःवर येता. आणि एक लेवल अशी येतेच, एक वेळ अशी येतेच, सगळं आपण करतो दुसऱ्यांसाठी, पण शेवटी आपण स्वतःवरती येतो आणि स्वतःला आपल्याला विचारावंच लागतं की तू तुझ्यासाठी काय केलंस. मग त्यावेळेस जो त्रास होतो तो खूप अवघड असतो. तर हे आज आपल्याला समजते, तर त्याच्यावरती आपल्याला काम करायचंय. कारण आपण आपल्या आत काय आहे ह्या गोष्टींकडे कधी बघतच नाही. आपल्याला आपल्या घरातल्या लोकांमध्ये काय आहे ते सगळं माहित आहे. माझे हसबंड हे चांगलं करतात, माझ्या मुलांना हे चांगलं येतं, माझी मुलगी हे करते, माझी मुलगी ते करते, हे सगळं माहित आहे. स्वतःच काय? स्वतःमध्ये काय चांगलं आहे त्याचं काय? त्याचा कधी विचार केला? रोज सकाळी उठल्यानंतर सगळ्यांना गुड मॉर्निंग म्हणता, कशी आहेस तू विचारता, स्वतःला कधी विचारले गुड मॉर्निंग तू कशी आहेस? आज तू आनंदी आहे का? आज काही असेल निगेटिव्ह तर कशामुळे आहे ते तुला सोडावं लागेल. कधी म्हंटलंय? नाही, कारण आपण त्या दृष्टीने कधी स्वतःकडे बघतच नाही. आपलं हे माइंड बाहेर सगळं फिरत असतं. तर बाहेर जरी फिरलं तर तेही इम्पॉर्टंट आहे, पण शेवटी आपल्याला आत यावंच लागतं. आणि जेव्हा तुम्ही तुमच्या आत येता तेव्हा तर ते आपल्याला इथं आज करायचंय. महात्मा गांधींच्या प्रेरणादायी शब्दातून आणि मायकल जॅक्सनच्या मॅन इन द मिरर या गीतातून एक शक्तिशाली संदेश देण्यात आलेला आहे, आणि ज्याने कोट्यावधी लोकांवर प्रभाव टाकला आहे. आणि तो संदेश आहे, आरशातील माणूस बदला आणि पहा तुमचं जग कसं बदलून जातं ते. म्हणजे महात्मा गांधींनी काय सांगितलं? आधी स्वतः बदला. तुम्हाला जो बदल समाजामध्ये हवा असेल तो बदल तुम्ही आधी स्वतःमध्ये आणा, म्हणजेच तो बदल तुम्हाला समाजात दिसेल. म्हणून त्यांनी जेव्हा ठरवलं की मला स्वातंत्र्यासाठी हे करायचंय ते करायचंय, तेव्हा त्यांनी त्यांची जी बॅरिस्टर वस्त्र होती ती त्यागली. त्यांनी काय केलं? धोती, पंजा, साधी राहणीमान अवलंबली, आणि मग तिथून पुढे त्यांनी काम सुरू केलं. त्यांनी असं आधी नाही केलं की सगळ्यांना आधी सांगत बसले आणि मग स्वतः हे केलं. नाही, आधी स्वतः बदलले आणि मग त्यांनी सगळ्यांना सांगितलं. मग तेव्हा लोक फॉलो करायला लागले. म्हणजे तुमच्या आत जे आहे ते जेव्हा तुम्ही द्यायला लागेल तेव्हा तुम्हाला जास्त सांगायची गरज नाही लागत लोकांना. ते सहज होतं. तुम्ही 2 जरी वाक्य बोललात तरी ते समोरच्या पर्यंत जातं, कारण ते तुमच्या आतून येतं.
आणि तुम्ही नुसतं बोलत राहिलाय वरून वरनं, त्याचा काही उपयोग नाही. म्हणजे काम कुठं करायचं इथं? स्वतःवरती नाही, दुसऱ्यांवरती नाही करायचं आपल्याला. हे जग, हे जे काही आहे बनवलेलं, ते त्यांनी बनवलेलं आहे आणि त्यांनी खूप विचार करून बनवलेलं आहे आणि ते खूप सुंदर आहे. त्याला तुम्ही बदलायला जाऊ नका. तुमच्या आत जे बसलेलं आहे निगेटिव्ह, ते काढा आणि तुमचं जग तुम्ही सुंदर बनवा. तुमचं जग तुम्ही सुंदर बदललं की आपोआप तुम्हाला सगळं जग सुंदरच दिसणार आहे. त्यामुळे त्याला नाही बदलायचंय. ह्या जगामध्ये जे काही वस्तू आहे, जे काही आहे, ते त्यांनी ऑलरेडी बनवलेलं आहे. ते तुम्हाला तुमच्या आयुष्यात आणायचं आहे. गाडी इथं आहे, घरं आहेत, जे काही तुम्हाला वस्तू लागणार आहेत, त्या सगळ्या या जगामध्ये आहेत. फक्त त्या तुमच्या आयुष्यात नाही आहेत, कारण तुम्ही इथं विचार करत नाहीये त्यांच्याबद्दल की ते तुमच्या आयुष्यात यावे. जेव्हा तुम्ही विचार करायला लागाल, तेव्हा त्या तुमच्या आयुष्यात यायला सुरू होईल. तर बदल कुठं करायचा आहे? बदल स्वतःमध्ये करायचा आहे, ना की जगामध्ये. आतापर्यंत तुम्ही जर 26 जादूच्या कृतींचं आचरण केलं असेल, तर आता तुमच्या आत बदल झालेला आहे. म्हणजे कदाचित तुमच्यातील बदल लक्षात येणं कधी कधी तुम्हाला कठीण जाईल, पण तुम्हाला सध्या तुम्ही जास्त आनंदी आहात एवढं तरी तुम्हाला जाणवतंय. हा तरी बदल झालेला आहे तुमच्या आतमध्ये. थोडं थोडं काहीतरी मॅजिक घडतंय तुमच्या आयुष्यामध्ये, त्यामुळे तुम्हाला आनंद होतोय. किंवा तुम्ही काय निगेटिव्ह बोलत असाल तर ते नाही बोलायला पाहिजे, आपल्याला कंटिन्यू पॉझिटिव्ह बोलायचंय, थँक्यू म्हणायचंय, हे लक्षात येतंय. हा तर बदल झालेला आहे. म्हणजेच तुमच्या परिस्थितीतही सुधारणा घडून आल्याचं आणि तुमच्या सभोवताली जादूमय बदल झाल्याचं आता तुम्हाला दिसू लागलेलं आहे. म्हणजेच आतापर्यंत कृतज्ञते जादुई शक्तीचा वापर तुम्ही तुमच्या कुटुंबियांसाठी केला, मित्रांसाठी केला, तुमच्या कामासाठी केला, पैशासाठी केला, आरोग्यासाठी केला, तुमच्या स्वप्नांसाठी केला, एवढंच काय तर रोज रस्त्यावर भेटणाऱ्या व्यक्तीसाठी सुद्धा केलात. पण सगळ्यांपेक्षा तुमच्या कृतज्ञतेची गरज एका व्यक्तीला सर्वात जास्त आहे आणि ती व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून ती तुम्ही स्वतः आहात. आतापर्यंत सगळ्यांसाठी केलं तुम्ही, तर आता गरज आहे की स्वतःसाठी करायची. कारण ती जी पॉवर आहे आता ती तुमच्या आतमध्ये आहे, तर त्याला समजायचं आहे आणि ते स्वतःसाठी उपयोग करायचे आहे त्या पॉवरला, त्या शक्तीला. आरशातल्या व्यक्तीबद्दल म्हणजे स्वतःबद्दल जेव्हा तुम्ही कृतज्ञता व्यक्त करता, तेव्हा असमाधानाची, असंतुष्टीची किंवा निराशेची किंवा मी काही एवढी चांगली नाही किंवा मी काही एवढा चांगला नाही, या सगळ्या भावना संपूर्णतः नाहीशा होतात. आणि त्याचबरोबर तुमच्या आयुष्यातील असमाधानाची, निराशेची परिस्थिती बदलून तिथं तुम्हाला समाधानाची परिस्थिती निर्माण होते. नकारात्मक भावनांमुळे तुमच्या आयुष्याचं सर्वात जास्त नुकसान होतं, कारण तुम्हाला इतर कोणत्याही गोष्टीबद्दल किंवा व्यक्तीबद्दल वाटणाऱ्या भावनांपेक्षा या भावना अधिक शक्तिशाली असतात. कारण तुम्ही जिथे जिथे जाता तिथं तिथं त्या तुम्ही घेऊन जाता, त्या तुमच्या सोबत असतात, तुम्हाला त्या आतून स्पर्श करत असतात आणि या एखाद्या लोहचुंबासारखंच त्या काम करत असतात. आणि तुम्ही करत असलेल्या प्रत्येक गोष्टीमध्ये मग त्या तेच दाखवतात, असमाधानकारक, निराशा. म्हणजे तुमच्या आत जे आहे, तुम्ही इथं जे करताय तेच तुम्ही अटॅक करणार. मग ते पॉझिटिव्ह असू दे, निगेटिव्ह असू दे. युनिव्हर्सला माहित नाही ते पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे, त्याला फक्त देणं माहित आहे. मग काय मागायचं ते तुमच्या हातात आहे. पॉझिटिव्ह मागायचं, तुम्हाला जे हवंय ते मागायचं, की नाही 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 हे होणारच नाही, असं नाहीच घडणार, ते म्हणत बसायचं. म्हणजे बदलायचं आपल्याला आतून आहे. जेव्हा तुम्ही स्वतःबद्दल कृतज्ञता व्यक्त कराल, तेव्हा ज्यामुळे तुम्हाला अधिक बरं वाटेल अशा परिस्थितीकडे तुम्ही आकर्षित व्हाल. तुमच्या जीवनात समृद्धी तुम्ही आणू शकाल. अशा चांगल्या समृद्ध भावना तुम्हाला स्वतःविषयी वाटणं आवश्यक आहे.
स्वतःविषयी कृतज्ञता व्यक्त केल्याने तुम्ही स्वतःला संपन्न बनवताय. म्हणजे इथं जो कोणी स्वतःबद्दल कृतज्ञता व्यक्त करो त्याला अधिक दिलं जातं किंवा तिला ते विपुल प्रमाणात मिळतं. आणि ज्याला स्वतःबद्दल कृतज्ञता नाही त्याच्याकडून किंवा तिच्याकडून जे आहे ते देखील हिरावून घेतलं जातं. हे प्रत्येक गोष्टीवरती हा सार्वजनिक नियम आहे. हा नियम तुम्ही प्रत्येक गोष्टीसाठी लावू शकता. स्वतःसाठी, हेल्थसाठी, पैसा, इच्छा, सगळं. आणि हा एक नियम लक्षात ठेवायचा. जिथं कृतज्ञता आहे तिथं ते टिकणार आणि वाढणार. जिथं कृतज्ञता नाही ते तुमच्या आयुष्यातून निघून जाणार. हा सिंपल नियम आहे, तो लक्षात ठेवायचा नेहमी. जादूच्या आरशाची कृती करण्यासाठी आता लगेच आरशापुढे जाऊन उभे राहा. आरशातील व्यक्तीकडे थेट पहा आणि मोठ्याने अगदी मनापासून आभारी आहे हे जादूचे शब्द उच्चारा. आतापर्यंत कधी नाही एवढ्या अर्थपूर्णपणे तुम्हाला हे शब्द उच्चारायचे आहेत. तुम्ही स्वतःबद्दल आभारी आहे असं म्हणा. तुमच्यातल्या प्रत्येक गोष्टीसाठी आभारी आहे असं म्हणा. दुसऱ्या प्रत्येक गोष्टीसाठी किंवा प्रत्येक व्यक्तीसाठी जेवढ्या प्रमाणात तुम्ही आभार व्यक्त केला, जी भावना व्यक्त केली, किमान तेवढी तरी भावना तुमच्यासाठी ठेवा. आणि जसे आहात अगदी त्यासाठी तुम्ही आता जसे आहात त्यासाठीच कृतज्ञता व्यक्त करा. ओके, म्हणजे इथं काय करायचं, आतापर्यंत आपण जितक्यांसाठी कृतज्ञता व्यक्त केली, ज्या फिलिंगने, ज्या भावनेने व्यक्त केली, तितकी तरी भावना स्वतःसाठी ठेवा. स्वतःला खाली आणू नका. म्हणजे इथं जेव्हा बॅलन्स होईल तेव्हा तुमचं स्वार्थ आणि परमार्थ दोन्ही बरोबर आहे. तुम्ही इथं स्वतःला वर पण ठेवायचं नाही, स्वतःला खाली पण घेऊन जायचं नाही. वर तर आपल्याला जास्त ठेवायचं माहीतच नाही म्हणा, पण खालीच जास्त आणतो आपण. तर खाली तर आणायचंच नाहीये, कमीत कमी बरोबर तरी ठेवायचं. तिच्यामध्ये ते आहे तर माझ्यामध्ये हे आहे, त्याबद्दल थँक्यू. ती हे चांगलं करते तर मी दुसरं हे चांगलं करते, त्याबद्दल थँक्यू. तर आज आपल्याला ही जी कृती आहे, मी हे लेसन झाल्यावर करून घेणार आहे. आधी लेसन समजून घेऊया आपण. आपल्याला आज 10 गोष्टी, सगळ्यांनी पेन आणि पेपर घेऊन बसायचंय. आत्ताच्या आता आपल्यामधील 10 गोष्टी आपण लिहायच्यात. हा लेसन झाला की मी सांगते तुम्हाला. तर इथं आपल्याला बॅलन्स करायचंय, म्हणजे आतापर्यंत जेवढी कृतज्ञता तुम्ही दुसऱ्यांसाठी व्यक्त केली तेवढीच कृतज्ञता स्वतःसाठी व्यक्त करायची. त्याच्या खाली यायचं नाही. जादूच्या आरशाची कृती अशीच चालू ठेवा. आज उरलेल्या दिवसभरात जेव्हा जेव्हा तुम्ही स्वतःचं प्रतिबिंब आरशात बघाल तेव्हा तेव्हा आरशातील त्या सुंदर व्यक्तीबद्दल कृतज्ञता व्यक्त करा आणि प्रत्येक वेळी आभारी आहे हे जादूचे शब्द उच्चारा. एखाद्या विशिष्ट वेळी तुम्हाला हे जादूचे शब्द जर मोठ्याने बोलता येत नसेल तर मनातल्या मनात म्हणा. आणि जर तुम्ही खरोखरच धीट असाल तर तुम्ही जादूच्या आरशात पाहाल आणि स्वतःविषयी कृतज्ञता व्यक्त करणाऱ्या 3 गोष्टी कोणत्या आहेत ते सांगा. म्हणजे इथं धीट असाल हा शब्द लेखिकेने वापरला आणि तो योग्य आहे. का? कारण आरशात बघून स्वतःला चांगलं आहे म्हणणं हे खूप अवघड आहे. हे केव्हा, जर तुमच्या आतमध्ये खूप गिल्ट बसला असेल की मी हे नाही केलं, मी असंच झालं, मला तेच झालं, मला हे झालं, मला असं झालं, तसं झालं, असं असेल तर आरशामध्ये बघून स्वतःला थँक्यू म्हणणं हे खूप अवघड आहे. पण आपण तो प्रयत्न आज करणार आहोत. आणि मी मिरर मध्ये हे शिकवते की स्वतःला आय लव्ह यू म्हणता आलं पाहिजे. ते सुद्धा म्हणणं अवघड आहे. आपण जगाला आय लव्ह यू म्हणतो पण स्वतःला नाही कधी म्हणत. कारण स्वतःमध्ये जे काही आहे ते निगेटिव्ह आपण जास्त बघत असतो, त्यामुळे जे चांगलं आहे ते आपल्याला दिसतच नाही. दिसलं नाही तर त्याला तुम्ही वाढवणार कसं, त्याला लोकांसमोर आणणार कसं, तुम्हालाच माहित नाहीये ते.
तर इथं आपल्याला आपल्या क्वालिटी आज समजून घ्यायच्या आहेत. यापुढे भविष्यात कोणत्याही कारणासाठी तुम्ही स्वतःला दयाळूपणा दाखवला नाहीत तर तुम्हाला कळेल की इतर कोणापेक्षाही तुमच्या कृतज्ञतेसाठी सर्वात जास्त लायक व्यक्ती जर कोण असेल तर ती म्हणजे आरशातील व्यक्ती म्हणजे ते तुम्ही स्वतः. जर तुम्ही स्वतःसाठी दयाळू नसाल, स्वतःला झालेल्या गोष्टीबद्दल ऍक्सेप्ट केलं नसेल, तेच तेच जर गिल्ट घेऊन बसला असाल तर सगळ्यात जास्त आवश्यकता कुणाला आहे? तुम्हाला. तर ते आज जे आहे ते ओळखायचं आहे आणि त्याच्यावरती आज काम करायचंय. तुम्ही जेव्हा कृतज्ञता व्यक्त करता तेव्हा तुम्ही केलेल्या चुकीबद्दल दोष देऊ नका. आता इथं जेव्हा आपण एकदा कृतज्ञता व्यक्त करतोय तर परत तिथं त्या मूडमध्ये नाही जायचं की मी परत हे केलं, माझ्याकडनं हे झालं, माझं असं झालं, माझं तसं झालं. नाही, फक्त थँक्यू म्हणताय तर मनापासून थँक्यू म्हणायचं. तुम्ही जेव्हा कृतज्ञता व्यक्त करत असता तेव्हा स्वतः परिपूर्ण नाही म्हणून स्वतःवर टीका करू नका. म्हणजे इथं तुम्ही स्वतःला म्हणताय की मी जशी आहे तशी, त्याबद्दल थँक्यू, तर परत तुम्ही स्वतःला हे म्हणू नका की माझ्यात हेच चांगलं नाही, माझ्यात तेच चांगलं नाही, मग असंच आहे मग तसंच आहे, हे नका म्हणू. तुम्ही जेव्हा तुम्ही जसे आहात त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करता तेव्हा तुम्ही आनंदी राहता आणि मग तुम्ही आनंदाचे लोहचुंबक बनता. त्यामुळे तुम्ही जिथे जिथे जाता आणि जे काही करतात त्यावेळी तुमच्या आजूबाजूला आनंदी माणसं असतात, आनंदी प्रसंग असतात आणि जादूची परिस्थिती निर्माण होत. आरशातल्या त्या व्यक्तीबद्दल जादूचा शोध जर लागला तर तुमचं संपूर्ण आयुष्यच बदलून जाईल. ते इथं हा लेसन संपलंय. म्हणजे इथं शेवटी काय म्हणलंय, जर आरशातील व्यक्तीचा शोध जर तुम्हाला लागला, शोध लागला म्हणजे तुम्ही त्याला हुडकून काढलं किंवा त्याला ती कशी आहे ते शोधलं, त्याच्यातलं काय चांगलं आहे ते तुम्हाला कळलं, त्याचा जर तुम्हाला शोध लागला तर तुमचं संपूर्ण आयुष्य बदलून जाईल. म्हणजे इथं लेखिकेला हे सांगायचंय की आपल्या आतमध्ये जे काही आहे ते तुम्ही ओळखा, स्वतःला थँक्यू म्हणा, स्वतःच्या चांगल्या गोष्टींना थँक्यू म्हणा, स्वतःमध्ये तुम्ही काय करताय त्याबद्दल थँक्यू म्हणा, तर तुमच्यातल्या त्या गोष्टी टिकणार आहेत आणि वाढणार आहेत. तर इथं आपल्याला स्वतःबद्दलच्या 3 सांगितल्यात, पण आज स्वतःबद्दलच्या 10 गोष्टी आपल्याला इथं लिहायच्या आहेत. त्याआधी मी हे सांगेन तुम्हाला की जेव्हा आपण एखादी गोष्ट करतो, आता हे कोणतीही गोष्ट जेव्हा आपण करतो पहिल्यांदा तर आपल्या आधी निगेटिव्हिटी असते की माहित नाही मला हे जमेल का, मग लोक काय म्हणतील, सगळ्यात महत्वाचं म्हणजे आधी लोक काय म्हणतील, मग लोक काय म्हणतील, मग असं होईल का, मग तसं होईल का, याच्यामुळे आपण काय करतो, स्वतःला अजून 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 दाबून ठेवतो. म्हणजे आपल्या आतमध्ये जे आहे त्याला आपण बाहेर येऊच देत नाही. त्याच्यामुळे काय मग ती गोष्ट कळतच नाही आपल्याला. तर इथं जे आहे ते या गोष्टींना जसं आहे तसं ऍक्सेप्ट करायचं. ठीक आहे, तुम्ही आता करताय ना, तुम्हाला आता वाटतंय ना की माझ्या आतमध्ये जे काही ते मी नाही ओळखू शकत, तर ठीक आहे, नाही ओळखू शकत, पण आता मी स्वतःला ओळखणार आहे, त्याबद्दल थँक्यू. हे पहिलं वाक्य लिहा. हे जेव्हा तुम्ही पहिलं वाक्य लिहाल किंवा हे जेव्हा तुम्ही पहिल्यांदा म्हणाल तिथून पुढं काम सुरू होणार. कारण जेव्हा आता गेल्याच लेसन मध्ये म्हणलंय, जोपर्यंत तुम्ही तुमची चूक मान्य करणार नाही तोपर्यंत तुम्हाला त्याच्यातले 10 वरदान दिसणार नाही. तसंच आहे इथं, जोपर्यंत तुम्ही स्वतःला जसे आहे तसे ऍक्सेप्ट करणार नाही किंवा जे काही चूक झालेली आहे, जे काही तुम्हाला तुमच्यामध्ये निगेटिव्ह वाटतं ते जोपर्यंत तुम्ही ऍक्सेप्ट करणार नाही तोपर्यंत तुम्हाला चांगलं दिसणार नाही.
त्यामुळे सगळ्यात पहिली गोष्ट आहे की स्वतःला ऍक्सेप्ट करणं. ठीक आहे, मला हे नाही जमत, नाही जमत, काही प्रॉब्लेम नाही. त्याला पर्याय आहेत माझ्याकडे दुसरे, मग मी ह्या पद्धतीने करेन, ह्या पद्धतीने करेन, ह्या पद्धतीने करेन. ठीक आहे ना, आपण दुसऱ्या पद्धतीने पण जाऊ शकतो. थांबायचं नाही, लिमिट नाही लावायचं स्वतःला त्या गोष्टीसाठी. त्या गोष्टीसाठी लिमिट नाही लावायचं. ठीक आहे, आता फोर व्हीलर नाही येत बाबा, नाही येत तर ठीक आहे, मग नाही येत तर मग शिकायची इच्छा असेल शिका, नसेल तर ठीक आहे, मग फ्रेंड असतील कुणी असतील त्याच्याबरोबर जाई, ऑटो आहेत आपल्याला, बाकी ओला आहेत, बाकी पर्याय आहेत ना मग आपल्याला. पण आपण कुठं नाही जायचं हे नाही थांबवून चालणार ना. फोर व्हीलर येत नाही म्हणून कुठं जायचंच नाही हे नाही करू शकत ना. मग आपल्याला पर्याय दिसतातच ना, कसं जायचं, काय करायचं. तसंच प्रत्येक गोष्टीसाठी शोधायचं. एक गोष्ट नाही आली, ठीक आहे, नाही आली तर ती आपण ह्या पद्धतीने करू शकतो का, तर त्या पद्धतीने करा. किंवा कुणाकडनं ती करून घेऊ शकत असाल तर त्यांच्याकडनं करून घ्या. पण तिथं लिमिट नाही आणायचं स्वतःला, की मी हे नाहीच करू शकत किंवा माझ्या आयुष्यात हे होऊच शकत नाही. ही निगेटिव्हिटी नाही आणायची. तर सगळ्यात आधी हे वाक्य लिहायचं की मी जशी आहे तशी स्वतःचा स्वीकार करते, स्वतःला ऍक्सेप्ट करते. हे तुम्ही जेव्हा म्हणाल तेव्हाच तुम्हाला तुमच्यातल्या 10 गोष्टी इथं दिसणार आहेत. ओके, चला आता आपण हे करायचं आहे. आता हा जो मिररवरचा अभ्यास आहे, याचा मिरर मध्ये जो म्हणायचं आहे ते म्हणण्याआधी तुमच्या आतमध्ये काय क्वालिटी आहे हे तुम्हाला आधी माहित पाहिजे, आणि मग तुम्ही त्याबद्दल थँक्यू म्हणणार. अजून आधी तुम्हाला हेच माहित नाही की तुमच्या आतमध्ये काय आहे, तर थँक्यू कशाला म्हणणार मग तुम्ही. तर त्याच्यासाठी आधी 10 गोष्टी यासाठी लिहायच्या आहेत कारण स्वतःकडे तेवढं बघितलेलंच नाहीये. अजून 10 गोष्टी आठवायला आपल्याला वेळ लागतो. इथं 3 सांगितल्यात, पण 10 जेव्हा मी तुम्हाला म्हणेन तेव्हा तुम्हाला कुठं 5-7 आठवणार आहेत. त्यामुळे आपल्याला इथं 10 गोष्टी लिहायच्या आहेत आणि त्यातल्या त्या गोष्टींबद्दल थँक्यू म्हणायचं. ओके, चला इथं आता मला पर्सनली घ्यावं लागणार आहे. मी रेकॉर्डिंग ऑफ करते आणि आपण एक्सरसाइज